पोरी नाही मी तुला शिवी दिली. अगं पोरी नो, आता माझं वय झालंय ना, तो तोंडात तुला कदा जर शब्द गेला कळलं? चला कशाला बोलतो पटकन सांगा. जर मला पोरांचा गोंगाटता काय कप्पा नाही करायला येईल. कशाला फंदात पडायचं? अगं प्रत्येकानं अगं माझा एकटीच नाही, माझा एकच मुलगा आहे कळलं. माझी तयारी होती ग बंदाला ह्यांना तुम्ही करून होता. त्याच्या एकट्याचा पण नाही, त्याच्या बायकोचा पण. आणि ती काय त्या बापड्याला मिक्सर बसू देत नाही. एकदा काय झालं पूर्ण एकदा काय झालं, चाकरी म्हणून मुंबईतून गावाला आला, पालगावून बसला. तिनं आपला चहा दिला. मी आपल्या पोराला उचललं आणि मला झाला कुठून गेली. ह्या बाईनं दरवाजा लावला, कडी लावली आणि तुम्हाला हे विषय लय इंटरेस्ट बोलायला तर कशा बोलवलं. हळू हळू कंबर मोड कशाच कंबर मोडायची. अच्छा चालायची म्हणते बोल. अगं नवऱ्याला पाजत होते. औषध का औषध. अगं म्हातारा झाला येतात ते त्याला पडतो कुठं बाटली पडते. तुम्हाला सगळं उलटच दिसतं. चला कशाला बोलवलं ते सांगा आणि चला व्हा पुढं. असं म्हणते हो मग यामध्ये मागे पटापटा चला. थांबा थांबा. हे हिरा तू तारा म्हणजे तू तारा आणि हे कोण मधून मोगरा. तिचं नवीनच लग्न झालंय. होय काय ग. कोण ग तू आणि नाव काय तुझं. माझं नाव आहे चंद्रकला. बर पण सगळे लाडाने म्हणतात काय गे ही ग तू. कोण ग तू. नाव काय तुझं. कोण आहे तू. हा सांग. कुणाचा लेंगा म्हणाली. कोण आले बाबा लेंगा खाली. मलिंगा. रिंगा असा रिंगा. मग तुझा झिंगा असा झिंगा. म्हणजे तू मालवणी असा. मालवणी असा. तुमच्या मालवणचं खोबरं म्हणायला जाड असतं. नाही मला माहित नाही ऐकलं मी फक्त जाड असतं. म्हणजे छत्तीसचं फळ म्हणते. छत्तीसचं नाही आता नाही बघायला गावात असलो. नजर वाईट आहे ना. म्हणून आमका रिक्षाच्या मागे लिहावं लागतं. काय म्हणून आम्हाला सुद्धा रिक्षाच्या मागे घ्यावं लागतं.
हे अशी समय काढता आणि लिहिता अशी झळत तुझं नवीन लग्न झालंय ना खरंच झालं का तोंडावरून वयस्कर वाटते चांगली वाटतेच म्हणून म्हटलं तोंडावरून चांगली वाटतेच म्हणून म्हटलं तुझं नवीन लग्न झालं ना नवऱ्याचं नाव घे ना नवऱ्याचं नाव घे बर पण या नवऱ्यांची नावं घ्यावी लागली काय नको ना तुम्हाला लग्नाच्या नवऱ्यांची नावं घ्यायला लाज वाटते मग लग्ना अगोदरच्या नवऱ्यांची नावं घ्या नक्की लग्नाच्या नवऱ्याचं बघा घ्या ती घेतली नाव तू घे नवऱ्याचं नाव तुझ्या ऐका ऐकलंय ना शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून आता किती घालशील वाकून ऐका आता शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून माधवरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून मान राखला हो दोघात टाळ्या होऊ द्या तू घे का तुझ्या नवऱ्याचं नाव नाव बोलू दे तर का पुरीला कंबर नाही तरी का ठीक चहा केला थंड जरा चिंदा होतात ताजा चहा केला थंड जरा चिंदा होतात ताजा माणिकरावांचं नाव घ्यायला पण पहिला नंबर असू दे आणि पोरं करायला पण पहिला नंबर आता पोरं सांभाळायला पण पहिला नंबर असू दे आता दुसऱ्याला देशील सांभाळायला बरं बरं पुरी तू घेतेस ना तुझ्या नवऱ्याचं तुला तुझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे ती समजलं मेला काय घ्यायची सवय मेला तरी सांगणार अच्छा इंग्रजीत गवताला म्हणतात करा कोणता देतात करा अगं पण माझा म्हातारा झाला म्हणून पितोय तुझा तो काल परवा तो पण पितोय मारणार आहे मला मी जिवंत आहे तरी मी म्हातारी तू घे का तुझ्या मनावरचं नाव लिहित नाव घेते ना नाव म्हणून घे पटकन घेतात
हा? ही खाते तुपाशी म्हणून ही अशी आणि तुम्हाला म्हणतो म्हशी आपल्याला म्हणते म्हशी सांगा ऐका तरी आम्हाला म्हणते म्हशी खरं सांगा तुम्ही सांगा मी बघते का झालं हा झालं का तू सांग तुझ्या नवऱ्याचं नाव इथं वाशिष्ठी नदीच्या काठी कृष्ण वाजवी वासरी वाशिष्ठी नदीच्या काठी कृष्ण वाजवी तो वासरी आमेरावांचं नाव घेते मी निघाले वाजवी आम्हाला पण घेऊन घेतले आपापले घेतले ना नवरे कसले माहिती नाही नाव चला माझ्या मागणं पटापटा काय खरं नाही आणि हिच्या भावाचं नाव कोण सांगणार आईचा भाऊ माझ्या भावाचं नाव माहिती घ्यायचं कसं मावशी तू तुझ्या नवऱ्याचं नाव नाही घेतलं बरं बरं अगं बघा पूर्ण मावशी तू घे अगं मावशी तू तुझ्या नवऱ्याचं मावशी तू घे नवऱ्याचं घे आत्ताच घे काय घे टाकणार गाडी टाकणार आता तुम्ही आग्रह करताय तर नाव घेते तिकडे जाता कोणाच्या कुठल्या देवावर नाव घेऊ गणपती हनुमंतावरून घेऊ कोणावरून घेऊ म्हटलं असं नाव बोल ग तुला लय घाबरते घेते नाव ऐका सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकू सचिनच्या बॅटला नमस्कार कर वाकू नवरा माझा मीच वाकला तुम्ही वाकले ना समजून जावं ना सचिनच्या बॅटला नमस्कार कमरतच लाभ घातले सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून आणि बाबुरावांचं नाव घेते पाचगडी राखून राखी म्हणून
काय झालं हा आपण कुठं निघालो मग मेलिंगो माल काय घेतला ते कोण सांगणार विचारायला नको हा नाही तर लोणीवाल्याच्या दुकानात जा आणि म्हणा दूध घ्या का दूध तुझं प्रेम नाही तू सांगते तू सांगते काय घेतलं विकायला बाळा माझे पाय पडू का तुला कंबर अवयव आहे हे तपासून घ्या ना बरं सांग काय घेतलं तू हा हा आपण आपल्या घरी काय झालं आता तुझं वय काय माझं वय काय थप्पा करते काय हा चला रे तू काय काय घेतलं शिकायला सांग हा बोल बोल घेतला केला अच्छा म्हणजे मालवणचा का वसईचा काय मालवणचा केवळ चौदार आहे ना लय चौदार आहे पूर्ण रात्री जेवल्यानंतर झोपताना एक खेळ पोटात गेलं ना अच्छा तूच घेतलं मला वाटलं कोणी दुसऱ्याने दिला हा बोल मी विकायला घेतलंय लोणी सचिन आहे देव माझा सचिन आहे देव माझा पण काय कर मावशे स्वप्न तुझ्या स्वप्नातला धोनी आणि त्यांच्या स्वप्नातला धोनी काय मला येतात वाटतं स्वप्नात कशाला तू धोनी हेलिकॉप्टर शॉट मारायला बघितलं ना काय म्हणलं बघितलं नाही ना स्वप्नात येतो धोनी आणि हे माझे सगळे मराठी काय झोपलेत काय घालून सगळ्यांनी माल चांगला घेतलाय तू सांगितलंस का माल घेतलेला हो मावशे मी तर पहिलंच सांगितलं हा बरं झालं सगळ्यांनी माल चांगला घेतलाय चला माझ्या चला मथुराच्या बाजारात पटकन
नाही बाया बोला काय ते अगो या मावशीन आपल्या मालाची कसून चौकशी केणार आणि तिच्या मालाचं कोण विचारणार मावशी हा तू तुझ्या मालाचं काही सांगितलं नाही आम्हाला हा काय माझा मालक आहे. ह्या मालाचं नाही का विचारलं हा काय आमच्या पेपर मारायचा हा एवढीचा वाटतला माल विचारला अच्छा माटत ना असं बोला आधी सगळं अगं मला काय मी तुझ्यातलं घेतलं दूध ह्याच्यातलं घेतलं दही ह्याच्यातलं घेतला हलवा ह्याच्यातलं घेतला मावा आणि ह्याच्यातला घेतला रवा मावशी हा रवा पाडलेला की दळलेला रवा पाडलेला दळलेला तुमचा रवा पाडतात तो दळलेला रवा घेतला आणि त्याच्यात टाकली साखर आणि हॅलो हे बघा ऐका आपण इकडे कुठं हे बघा जो काय दिसतोय हा जेव्हा उघड घाट आहे तुमच्याकडे मोठं माठ आहे तुमच्याकडे मोठं माठ आहे जेव्हा उघड घाट तुमचं तुम्ही माठ घेऊन करणं होणार नाही तेव्हा एखादं छानसं गाणं घ्या आणि चला आपण घाट करतो हा म्हणते हात जोडा हात वाकू नका माझ्या म्हाताऱ्याचं गाणं शिकवलेलं आहे बाजूला